नमस्कार मित्रहो, देवावतारी सद्गुरू संत बाळूमामा यांच्या काही चमत्काराच्या लीला आज आपण जाणून घेऊया। केरूरचा लकाप्पा बेकिरे हा मामांचा पैलवान भक्त। तर लकाप्पा बेकिरे याच्या बहिणीच्या डोक्यावर परिणाम झालेला आणि ती पूर्णपणे वेडी झालेली। औषधोपचार भरपूर बघितले, तंत्रमंत्र विद्या बघितली, परंतु तिला काही फरक पडला नाही। शेवटी बेकिरे मंडळी गावातीलच महालिंगरायाच्या मंदिरामध्ये तिला घेऊन गेली आणि त्यावेळी गावात त्या महालिंगरायाची पूजा अर्चा करण्यासाठी रघु पुजारी नामक पुजारी होता। रघु पुजाऱ्याने या लकाप्पा बेकिरेच्या बहिणीला आपण ठणठणीत बरं करतो, तुम्ही काही काळजी करू नका, परंतु मला 100 रुपये द्या असं म्हणून त्या बेकरी मंडळींना सांगितले। 100 रुपये त्या काळी म्हणजे फार मोठी रक्कम होती, तरीही त्या बेकरी मंडळींनी राणी छाप असणारी चांदीची नाणी त्याला 100 रुपये दिले। बरेच दिवस झाले, काही महिने सुद्धा गेले, परंतु लकाप्पा बेकिरेच्या बहिणीवर कोणताही परिणाम झाला नाही। तिचं वेडेपण जसं होतं तसंच होतं, उलट वाढतच होतं। आणि अशातच केरूर गावामध्ये बाळूमामा आल्याची बातमी लकाप्पाला समजली। तातडीने तो बाळूमामांना भेटला। आपल्यासारख्या गरीबाचं 100 रुपये रघु पुजाराने घेतलं हेही त्यानं मामाला सांगितलं। मामा अंधश्रद्धा बोवाबाजीच्या कडक विरोधात होते आणि तातडीने त्या मंदिरामध्ये प्रवेश केला आणि मंदिरामध्ये मामा गाभाऱ्यामध्ये पायातील चपला न काढता गेलेत आणि हे बघून रघु पुजारी मामावर प्रचंड संतापला। अहो, काय कळतंय का नाही, पायात चप्पल घालून तुम्ही आतवर कुठपर्यंत आलाय? त्यावर मामा त्या रघु पुजाऱ्याला म्हणाले, अरे माझ्या देवळात मी कसाही येईन, तू कोण विचारणारा पामर मला? अरे बेकिरेच्या घरात पाणी ओढून माझ्या डोकीची केस गेल्यात आणि तू त्या गरीबाकडून 100 रुपये उकळस असं म्हणून मामा त्या रघु पुजाऱ्यावर संतापलेत। यानंतर रघु पुजारी मामावर चिडला आणि मामाच्या सरळ त्यानं दंडाला धरलं आणि मामाना उलट ओढत ओढत त्या मंदिराच्या शेजारी एक छोटीशी विहीर होती, तिथपर्यंत मामाला त्यांनी ओढत आणलं। मामा रघु पुजाऱ्यावर गरजलेत, अरे रघु पुजाऱ्या, याच विहिरीवरती 15 दिवसानंतर तू पूजेसाठी पाणी न्यायला येशील आणि तुला शौचाला होईल आणि जिथं शौचाला तू बसशील तिथंच तुला मी मारील असं मामानी त्याला खडसावलं आणि तिथून मामा ताड 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 निघून गेलेत आणि बेकरी मंडळी आपल्या घरी परतली। त्यानंतर रघु पुजाऱ्यानं हे मामाचं बोलणं त्याला अगदी पोरकटपणाचं वाटलं। त्यानं त्यावर गांभीर्यानं विचारही केला नाही आणि 15 दिवस झाल्यानंतर खरोखरच रघु पुजारी त्या विहिरीवरती पूजेसाठी पाणी आणायला गेला आणि त्याला शौचाला झालं आणि शौचाला गेल्यानंतर त्याच ठिकाणी त्याचा मृत्यू झाला। तर अशा पद्धतीनं सद्गुरू बाळूमामांनी एका समाज कंटकाला यमसदनाला पाठवलं। मित्रांनो, सद्गुरू बाळूमामांच्या जीवनचरित्रातील आणखी एक प्रसंग असा सांगितला जातो, कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा नदीकाठची 2 जवान धनगर मुलं मामांच्या कळपावर चाकरीसाठी आलेली असतात। त्या दोघांची लग्न लहान वयाच्या मुलींशी झालेली असतात, त्यामुळे त्यांच्या घरच्यांनी मामांच्याकडे त्यांना चाकरीस पाठवलं होतं। 1.5-2 वर्ष झाल्यानंतर त्यांच्यामध्ये संसार सुखाची ओढ निर्माण झाली। त्यांनी मामाला विचारले, मामा आम्ही गावाकडे जाऊ काय? तर मामाने सांगितले की तुर्तास नको, मी सांगितल्यानंतर जावा। मामांचं काही बोलणं त्यांना पटलं नाही। त्यांनी एका रात्री कट करून मामांच्या तळावरून सरळ आपल्या गावाकडे पळ काढला आणि आपल्या बायकोला एकांतात भेटण्यासाठी ते गेले। परंतु दोघांनाही असा अनुभव आला की बायकोला एकांतात भेटाय गेल्यानंतर त्यांच्या आडवा एक भला मोठा नाग फणा काढून उभा राहायचा। परत 2ऱ्या, 3ऱ्या, 4थ्या दिवशी हाच प्रकार त्यांना अनुभवास आला। त्यामुळे त्यांना आश्चर्याचा धक्काही बसला आणि भीती वाटू लागली। त्या दोघांनीही बरोबर जाणलं की मामांच्या विरोधात आपण इथं आलेलो आहोत आणि बाळूमामाच नाग रूपात आपल्या आडवा येतोय हे त्यांना कळलं। शेवटी ते दोघेही मामांच्याकडे परत गेलेत। त्याने घडला प्रकार सगळा मामांना सांगितला। मामांनीही त्यांची चांगलीच कान उघडणी केली आणि काही दिवस गेल्यानंतर बाळूमामांनी त्या दोघांनाही जायची परवानगी दिली आणि ते परत आपल्या संसारामध्ये आलेत आणि आपला संसार ते व्यवस्थितरित्या करू लागलेत। परंतु त्यांच्या संसारामध्ये कोणत्याही पद्धतीची कमतरता भासली नाही। अशा पद्धतीनं 2 तरुण त्या धनगर मुलांना आज्ञाभंगाचं प्रायश्चित्त मिळालं। तर मित्र, आजच्या या बाळूमामांच्या लीला तुम्हाला कशा वाटल्या नक्कीच कमेंट करा। धन्यवाद।